हॅलो डिप्लोमा टॉपर्स, दिस इज माने सर अगेन. लास्ट लेक्चर पासून आपण 4 आणि 6 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते स्टडी करत आहे. हा आपला लेक्चर नंबर 7 आहे. सब्जेक्ट आपला डीसीएन सुरू आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 नंबर, एक्सप्लेन द मोड्स ऑफ कम्युनिकेशन. हा तुमचा मोस्ट आयएमपी क्वेश्चन राहणार आहे. मोड्स ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन द डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन. कोणत्या डायरेक्शन मध्ये आपण कसं कम्युनिकेशन करू शकतो त्यानुसार तुमच्या कम्युनिकेशन मोड्स, 3 कम्युनिकेशन मोड्स असतात. एक असतो तुमचं सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि त्यानंतर फुल डुप्लेक्स. सिम्प्लेक्स म्हणजे वन वे कम्युनिकेशन, ज्याच्यामधून फक्त ट्रान्समीटर कडून रिसीव्हर कडे डेटा जातो, रिसीव्हर कडून ट्रान्समीटर कडे डेटा येत नाही. दिस इज युअर रेडिओ, FM रेडिओ वगैरे, किंवा माउस टू कीबोर्ड कम्युनिकेशन, माउस टू सीपीयू आणि कीबोर्ड टू सीपीयू, हे जे कम्युनिकेशन असतात हे तुमचे वन वे आणि सिम्प्लेक्स कम्युनिकेशन आहेत. प्रॉपर डायग्राम ड्रॉ करायची. ट्री डायग्राम नुसार त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं. 1 2 3 असं लिहू नका. ट्री डायग्राम काढा. कम्युनिकेशन मोड्स, त्याच्यामध्ये 3 ॲरो काढायचे किंवा 2 ॲरो काढा. एक सिम्प्लेक्स, डुप्लेक्स. डुप्लेक्स मध्ये 2 टाइप्स राहणार, हाफ डुप्लेक्स आणि त्यानंतर तुमचा फुल डुप्लेक्स. प्रत्येकाला एक एक डायग्राम आहे. डायग्राम काढायचे आणि प्रॉपर त्याचा आन्सर लिहायचं. हा क्वेश्चन 6 मार्क्सला सुद्धा विचारला जातो. ओके. नेक्स्ट आहे तुमचं एक्सप्लेन गाइडेड ट्रान्समिशन मीडिया. अगोदर इथे कम्युनिकेशन मीडिया काय असतो त्याची डेफिनेशन लिहायची. कम्युनिकेशन मीडिया इज नथिंग बट द मीडियम थ्रू विच अवर डेटा कम्युनिकेशन टेक प्लेस. देर आर 2 टाइप्स ऑफ मीडियम, एक गाइडेड आणि दुसरा अनगाइडेड. इथे आपल्याला गाइडेड वरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, गाइडेड वर क्वेश्चन विचारला म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एखादी केबल जी आहे ती एक्सप्लेन करायची आहे. यामध्ये आपल्याकडे ट्विस्टेड पेअर केबल असते, कोएक्झियल केबल असते आणि फायबर ऑप्टिक केबल असते. तुम्हाला ज्या केबलचं सुटेबल आन्सर माहिती असेल, डायग्राम वगैरे प्रॉपर ड्रॉ करता येत असेल, ती केबल ड्रॉ करायची, त्याचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं आणि त्याचं प्रॉपर ऑपरेशन आणि त्याची लिहून काढायचं जी थेअरी असते ते. आणि शेवटी ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि त्याचे अप्लिकेशन्स 2-2 लिहायचे फक्त. 2 ॲडव्हान्टेज, 2 डिसएडव्हान्टेज, 2 अप्लिकेशन्स, एवढं लिहायचं. त्यामुळे तुमचं जे आन्सर आहे ते कम्प्लीट होऊन जातं. हे आहे तुमचं एक्सप्लेन गाइडेड ट्रान्समिशन मीडिया. याचे तुम्हाला नोट्स वगैरे जर पाहिजे असतील तर त्यासाठी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे शेअर करा, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ओके, बाकी क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.